खारघर सेक्टर 34 या परिसरातील नागरिकांना गेले कित्येक वर्षे रस्त्याने या मार्गावरून त्या मार्गावर जात असताना मोठा वळसा घालून जावे लागत असे। याची तक्रार स्थानिक समाजसेवक व स्थानिक नगरसेवक यांच्याकडे केली असता त्यांनी त्याचा पाठपुरावा करून आज या कामाचा शुभारंभ करण्यात आला। उद्घाटनाप्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार बाळाराम पाटील हे होते। तसेच नगरसेवक हरेश केनी, नगरसेवक तुषार पाटील, शिवसेना नेते कैलास पाटील आणि सोसायटीतील रहिवासी उपस्थित होते। आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे व नगरसेवकांचे आभार यावेळी मानण्यात आले। तसेच सर्व मान्यवरांचा वटवृक्ष देऊन सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक 15 मार्च 2026 सकाळी 10 वाजता सरस्वती हाईट्स सेक्टर 34C खारघर जवळ पदपथ येथे करण्यात आले होते। यावेळी मिसेस इशिका दीपक सुधिजा, उपाध्यक्ष खारघर काँग्रेस दीपक सुधिजा, संदेश घोष, स्वप्नील पवार, जोस जेम्स, आर.यू. सिंग यांची उपस्थिती होती। सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन मानेल, कारण की हा काही पादचारी जो रस्ता आहे तर गेल्या अनेक वर्षापासून हा प्रलंबित होता। मध्यंतरी काळामध्ये या ठिकाणी अतिक्रमण सुद्धा झाले, मगर आमच्या संदीपरावांनी सिडकोमध्ये पाठपुरवठा करून ते अतिक्रमण काढून घेतलं। पण येण्या जाण्यासाठी विशेषतः या ठिकाणी मेट्रो स्टेशन आहे, अमरदूत मेट्रो स्टेशन आहे, तर तिकडे 34 सेक्टर मधले जे लोक होते त्यांना जायला रस्ता जो होता तर तिथे जायला वळसा घालून जावं लागत होता। तर आता या पादचारी पुलामुळे त्यांना लगेच त्या मेट्रो स्टेशनवर पोहोचता येईल आणि ही जी सोय होती लोकांना तर ही दूर झालेली आहे। तर त्या ठिकाणी माजी आमदार बाळाराम पाटील साहेब असतील, आमचे नगरसेवक असतील, केनी साहेब असतील, तुषार पाटील साहेब असतील, तर सर्वांचं यांनी पाठपुरवठा या ठिकाणी केला आणि आज आपण या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे। याचा जो पाथवे आहे हा खूप कष्टाने मिळालेला पाथवे आहे। 2018 पासून या पाथवेच्या मागे आम्ही म्हणजे तो मिळावा यासाठी आम्ही संघर्ष केलं। बऱ्याच घटना झाल्या, म्हणजे आम्हाला हा रस्ता मिळत नव्हता। आम्ही हा रस्ता जवळजवळ 20 वर्षापासून वापरत होतो, पण मध्येच अतिक्रमणामुळे तो आम्हाला म्हणजे आमच्याकडून हिसकावून घेतला गेला। त्याच्यानंतर आम्ही सिडकोकडे गेलो। सिडकोकडून आम्ही जवळजवळ 4-5 वर्ष आम्ही एकासोबत भांडण केलं आणि शेवटी आम्हाला हा मिळाला। त्यासाठी केनी साहेब, पाटील साहेब, तुषार पाटील साहेब, कैलास पाटील आणि बाळाराम पाटील साहेबांनी खूप मदत केली, त्याच्यामुळे आम्हाला हा रस्ता मिळाला। त्यामुळे आम्ही सगळे या एरियाचे सगळे रहिवासी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद देतो आणि आज या प्रसंगी हे सगळे लोक आले त्यासाठी सगळ्यांचे स्वागत। आज या ठिकाणी अमरदूत मेट्रो स्टेशन आणि सेक्टर 34 ला जोडणारा हा पाथवे या ठिकाणी जनतेसाठी आपण लोकार्पण करतोय। मी या ठिकाणी या पाथवेसाठी सातत्यानं प्रयत्न करणारे या ठिकाणचे माझे स्थानिक सहकारी आणि आमचे चारही नगरसेवक महाविकास आघाडीचे यांचं मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय चांगली सुविधा या ठिकाणी सेक्टर 34च्या नागरिकांना अमरदूत मेट्रो स्टेशनशी जोडणारी या ठिकाणी भले पाथवे अगदी छोटा असेल, पण 2 किलोमीटरचा जो वळसा हे सारे रहिवासी घालत होते तो दूर करणारा हा पाथवे आहे। त्यामुळे माझ्या नवनिर्वाचित नगरसेवकांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। ज्या कार्यकर्त्यांनी या कामासाठी पाठपुरावा केलं त्या साऱ्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी अभिनंदन करतो। दिसायला छोटा असला तरी उपयुक्ततेच्या दृष्टीनं ही सुविधा अतिशय गरजेची निकडीची होती आणि आज ती आपण या ठिकाणी प्रत्यक्षात साकारतोय। मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करत असताना या ठिकाणच्या सर्व नागरिकांनी या कामासाठी जो प्रदीर्घ असा पाठपुरावा केला त्याबद्दल त्यांचं मनापासून सुरुवातीला आभार व्यक्त करतो। आज आपण पाथवेच्या माध्यमातून सर्व्हिस रोड पर्यंत पोहोचलेलो आहोत, पण लवकरच अमरदूत रेल्वे स्टेशन आणि सेक्टर 34C मधल्या स्कायवॉकसाठी आम्ही मंडळी निश्चितपणानं प्रयत्न करू आणि ती सुविधा या ठिकाणच्या साऱ्या रहिवाशांना लवकरच उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं सिडकोकडे सातत्यानं पाठपुरावा करून तो विषय मार्गी लावून घेऊ। मला समजलं की त्यांनी काम चालू करायला घेतलंय, पण त्याची स्पष्टता अजून नीट नाही, कारण 34C ला अमरदूतशी जोडणारा हा पाथवे हा एक मार्ग आहे। त्या पाथवेलाच लागून स्कायवॉक असला पाहिजे आणि त्याचा जनतेला उपयोग झाला पाहिजे, अन्यथा पाथवे एका बाजूला आणि स्कायवॉक आणखी दुसऱ्याच बाजूला असं होता कामा नये। त्या दृष्टीनं निश्चितपणानं
आम्ही पाठपुरावा करू. जो विश्वास या ठिकाणच्या नागरिकांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमच्यावर टाकलेला आहे तो सार्थ करण्याच्या दृष्टिकोनातून या विभागाच्या विविध सुविधांसाठी निश्चितपणानं आम्ही मंडळी कार्यरत राहू हा विश्वास या ठिकाणी देतो. सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि विधिवत या पाथवेचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. धन्यवाद. नक्कीच आज महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार बालाराम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते ह्या पाथवेचा आज आमच्या सर्व इथे राहणाऱ्या सोसायटीच्या सर्व नागरिकांच्या सोबत हा उद्घाटन केलेला आहे. गेली कित्येक वर्ष या ठिकाणी जे 3400 नागरिक राहत आहेत त्यांना मेट्रो स्टेशन या ठिकाणी जाण्यासाठी अडचण होत होती. 1-2 किलोमीटरचा फेरा घालून त्या ठिकाणी जावे लागत होते. या ठिकाणी आमचे डॉक्टर स्वप्नील पवार, संदीपजी, ऐशिका मॅडमजी या सर्वांच्या सतत पाठपुरावा होता आणि आम्ही या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून हा पाथवे मंजूर करून घेतलेला आहे. आणि या पाथवेचे बरोबर आत्ताच आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे. ते लवकरात लवकर इथे स्ट्रीट लाईट देणार आहेत. म्हणजेच या ठिकाणचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्याचं काम आमचे सर्व नगरसेवक आता तुषारजी आहेत, कैलासजी पाटील आहे, आमच्या लीलाताई आहेत. ह्या 34-35च्या म्हणजे निवडणुकी झाल्यानंतर आमचे सर्व महाविकास आघाडीचे नगरसेवक कामाला लागलेले आहेत. या ठिकाणी 3400 रस्त्यांची कामं, आज डांबरी रस्त्यांची अतिशय अडचण होत होती, त्या डांबरी रस्त्यांची कामं चालू झालेली आहेत. 35 मध्ये त्या ठिकाणी गटर जे फुटपाथ आहेत त्या दुरुस्तीची कामं गेलेत, साफसफाईची चालू. म्हणजे ज्या प्रकारचे ह्या नागरिकांचे प्रश्न या ठिकाणी आमच्या समोर येतात त्या ठिकाणी आम्ही तातडीने त्या ठिकाणी जाऊन महापालिकेच्या माध्यमातून असो किंवा सिडकोच्या माध्यमातून असो या सरकारचे बरेचसे प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचं काम करत आहे. या ठिकाणी आताच मागच्या हप्त्यात आम्ही पाण्यासंदर्भाचा महत्त्वाचा प्रश्न आहे, ऐशिका मॅडम जे असो, आमचे स्वप्नीलजी असो, या सर्वांना घेऊन आम्ही सिडकोवर मोर्चाचे पत्र दिले आहेत आणि कशा प्रकारे जास्तीत जास्त ह्या विभागासाठी पाण्याची समस्या दूर करता येईल तो आमचा प्रयत्न या ठिकाणी राहिलेला आहे. नक्कीच हा पाथवे होणे खूप गरजेचे होते. गेली कित्येक वर्ष इथले रहिवासी या पाथवेसाठी भरपूर प्रमाणात त्यांनी कष्ट घेतले. बऱ्याच वेळेला त्यांनी सिडकोकडे घातल्या. इथं अतिक्रमण होतं, इथं अतिक्रमण हटवण्यासाठी संदीपजींनी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले, त्यांना यश देखील आलं. त्यानंतर आज आपण बघतो इथे ऐशिका मॅडम आहेत, डॉक्टर स्वप्नील सर आहेत, यांच्या सातत्य पाठपुराव्याने आज इथे पाथवेचं काम पूर्ण झालेलं आहे. माजी आमदार बालाराम पाटील साहेबांच्या हस्ते इथे उद्घाटन झालेलं आहे आणि नक्कीच आम्ही आशा करतो की सेक्टर 34 पूर्ण प्रभाग 3 मध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्यांचा आम्ही सर्व 4 नगरसेवक दादा आहेत, कैलास दादा आहेत, यांच्या मार्फत नक्कीच आम्ही समस्या सोडवायचा प्रयत्न करू. पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523.